पहिला बॉल तिथे जर आपण पाहिला तर जोपर्यंत फील्ड केला गेला एक सिंगल धाफलकावर आली आहे. पण मॅच किती ओव्हरची आहे? 2 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र फटका चांगला, क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर येतोय, मात्र हा झेल सोडलाय, जीवनदान दिलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावून पोचते एकंदर 2 या आकड्यावर. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र खोलडपाचा बॉल, त्याला अलॉंग द कार्पेट खेळला. एक सिंगल मध्ये चेंडूला जरूर कन्वर्ट केलंय. डबल करता कॉलिंग आहे का? फेकी आली, तद्वर 2 कंप्लीट झाल्या. चला थोडंसं गेम स्पीडअप करा. इथे जराही वेळ घेतला तर मग सेकंड इनिंग मध्ये बॉल दिसणं कठीण होईल. त्यामुळे एकही खेळाडूंना जवळ यायचं नाहीये. चेंडू टाकल्यानंतर लगेच मॅच कंटिन्यू ठेवायची आहे. सध्या जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या 4, 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, तगडा प्रहार खेचलाय, बॉल गेला 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषा पार. इथे चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. नाही 6 बॉलची जोर आहे. 1 मिनिट विचारू. 4 चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या 8 आहे. 5वा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र चुकीच्या पद्धतीचा क्रिकेट, चुकीच्या पद्धतीचा खेळ. बॉल विकेटच्या कीपरच्या हातामध्ये. 5 बॉलची ओव्हर. आंतरराष्ट्रीय मध्ये ही अशी पद्धतीची मॅच होते. 100 बॉलच्या ज्या मॅच आहेत त्या लीग फॉर्मॅट मध्ये खेळल्या जातात. इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये 100 बॉलच्या मॅचेस असतात आणि तिथे 5 बॉलला ओव्हर दिली जाते. मात्र तिथे 5 बॉल नंतर स्ट्राईक चेंज नसते. इथे पंचांनी निर्णय घ्यायचा जो काय आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे बॉल सीमा रेषा पार. खराब कामगिरी. ही खराब कामगिरी तुमच्याकरता धोकादायक आहे. चला घाई करा. इथे जय बजरंग कोणे संघाला बॉल जर रीड करायचा आहे तर इथे तुम्हाला जवळ येता येणार नाही. 10 बॉलची ही मॅच आहे. 5 बॉलचं ओव्हर ते आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉलचं षटक असेल. पहिल्यांदा अशा पद्धतीचं चित्र वाडा तालुक्याच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र हा बॉल अलॉंग ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यावर. जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 या आकड्यावर. या ओव्हरचे आतापर्यंत 2 बॉल झालेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 5 बॉलची ही ओव्हर आहे. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र पायातील बॉल त्याला हवेमध्ये उडवलाय. झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे विकेट मिळेल. चला नवीन बॅटर धावत यायचंय. महेश गावित धावत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. तीन चेंडूचा खेळ आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या 13 आहे. अजूनही या ओव्हर मधले 3 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा, कारण 5 बॉलची ओव्हर आहे. त्यानंतर टीम डीकेबी पाहुणेपाडा आपल्याला लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचे. 13 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल चांगला चेंडू ऑफ स्टंपवर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन जाण्याचा मनसुबा होता आणि इथे तो डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय.
इट्स अ फेअर बॉल. शेवटचा चेंडू आहे या ओव्हरचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने आलाय. बॉल फिल्डिंग खराब. 2 रन तिथे कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेकरचा धावण्याचा प्रयत्न, त्यामध्ये निश्चित अडचणी येतील आणि या दोनच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली एकंदर 15. येणारे 10 बॉल 16 धावसंख्येची गरज. चला लवकर मैदानाच्या बाहेर जा आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच पाठवायचे. चला सलामीचे फलंदाज आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचे. विजयाकरता 10 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. निर्णायक, रोमहर्षक, उत्कंठावर्धक ही मॅच. सलामीची जोडी मैदानामध्ये येते, त्यामुळे टीम डीकेपी पाहुणे पाडा. आपण लगेचच फील्ड सेटअप करून मॅच सुरू करायची. वेळ आपल्याकडे कमी आहे. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज राज तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तिथे सलामीची जोडी मैदानामध्ये आली. रोहित आणि त्याच्या साथीनं धनंजय अशी जोडी मैदानामध्ये. धनंजय स्ट्रायकर एंडकडे, नॉन स्ट्राईक एंडकडे रोहित. पहिल्या ओव्हर करता राज दळवी गोलंदाजीच्या ट्रॅकवर. अगदी संध्याकाळचं सत्र आहे. दिवस मावळतीला गेलाय. सूर्यनारायण अस्ताकडे गेलेत. थोडस उशीर झालाय या मॅच मध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज पुढचा बॉल. इथे पहिलाच बॉल हवेत आहे. सागर पाटील बॉलच्या खाली आणि झेल सोडलाय. जीवनदान दिलंय. हा झेल होणं गरजेचं होतं. मॅच मधला एक महत्वाचा बॅटर होता सागर पाटील. तिथे बॉलवर आला होता, मात्र हा झेल अखेरच्या क्षणी त्याच्या हातनं ड्रॉप झालाय. बाईकच्या लाईट बंद करायच्या. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज पुढचा बॉल घेऊन. यावेळेस पुण्याचा एकदा चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. एक धाव सहजतेने मिळेल. डबल करता कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 घेतल्या गेल्या. सिंगल डबल या मॅच मध्ये महत्वाचे आहेत आणि त्या सिंगल डबल्स इथे घेतल्या गेल्यात. येणारे 8 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज राज दळवी. समोरच्या बाजूला तिथे बॉलर्स बॅक ड्राईव्ह केला होता. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलं. एकावरच समाधान मानावं लागेल. इथनं या ओव्हरचे 3 चेंडू म्हणजे इथनं जर आपण पाहिलं तर बॉल शिल्लक आहेत 7 आणि रन्स बनवायचे आहेत 12. हा 7-12 कोणाच्या नावावर जाईल ते आपण बघूया. बॅटची कडा, विकेटच्या मागे चांगली फिल्डिंग. 1 रन तिथे कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि सुरक्षित 2 आल्यात. एक रन जिथे इम्पॉर्टंट आहे ना, तिथे या पद्धतीची चुकी ती अडचणीमध्ये आणू शकते. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 6 वर आता विजया करता 10 बनवायचे. येणारे बॉल शिल्लक आहेत 6. शेवटचा बॉल या ओव्हरचा 5 बॉलचे हे षटक आहे. बॅटची एज, विकेट कीपर धनेश सानेचा एक चांगला कॅच. विकेट मिळतीये. माघारी परतावा लागेल बॅटरला. आता इथनं येणारे बॉल शिल्लक आहेत 5 आणि विजया करता रन्स बनवायचे आहेत 10. पाच चेंडूचा खेळ, 10 धावसंख्येची गरज. शेवटचं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवर.
महेश गावित गोलंदाजीच्या ट्रॅकवर समीर आलाय मैदानामध्ये. चांगला बॉल गुणवत्तापूर्ण चेंडू. येणारी 4 बॉल विजया करता इथनं जर आपण पाहिलं तर 10 धावसंख्येची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. 4 चेंडू आणि 10 धावा इथे विजया करता बनवायच्या आहेत. कोण जिंकेल या मॅच मध्ये? महत्वाची निर्णायक उत्कंठावर्धक मॅच. येणारे 4 चेंडू आणि 10 धावा विजया करता गरजेच्या आहेत. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल हवेमध्ये आहे आणि यावेळेस तो सीमारेषे नजदीक. व्हॉट अ फिल्डिंग मनोजनं आज प्रभावित केलंय. याआधीही त्यानं याच पद्धतीचं राज होता, माफ करा, राज त्या क्षेत्रामध्ये लाजवाब. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. काय अप्रतिम एफर्ट तिथे राजच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मोक्याच्या क्षणी त्यानं उडी मारली आणि त्या रन्स त्यानं सेव्ह केल्या. काय अप्रतिम एफर्ट. थोड्या काळाकरता एबी डिव्हिलियर्स च चित्र मैदानात प्रकट झालं. अगदी एबी डिव्हिलियर्स सारखी उडी होती. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. तिथे हरीश दळवी आहे जोपर्यंत बॉलला उचलला, रिटर्न केलं. 2 धावा मिळाल्या आणि इथे विकेट येते. माघारी पडतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदल खेळाडू बाद. आता येणारा बॉल शिल्लक आहे 2 आणि या 2 चेंडू 6 धावसंख्येची गरज. 2 बॉल 6 10 धावा दाखल कावर. महेश गावित पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल निर्णायक चेंडू. मॅच कुठल्या स्थितीमध्ये राहील ते क्लिअर करणारा बॉल. चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर झेपावतोय. मिसफील्ड, फंबल 2 इथे कंप्लीट झाल्यात. एक चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. 1 बॉल 4. कोण जिंकेल? कुणाच्या बाजूने जाईल ही मॅच? 1 चेंडूचा खेळ, 4 धावसंख्येची गरज. इथे गोल्डन 4 की गोल्डन डिलिव्हरी, काय घडेल? निर्णायक चेंडू, शेवटचा बॉल. 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज. महेश गावित फटका फसलाय. बॉल हवेत आहे. 1 रन तिथे कंप्लीट केली.